नमस्कार, मी हर्षाली. हितगुज या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. हितगुज या कार्यक्रमाद्वारे आपण चर्चा करत असतो ती आपल्याला होणाऱ्या विविध आजारासंबंधात, लक्षणांसंदर्भात, त्याच्या उपायासंदर्भात आणि महत्त्वाचं म्हणजे यावर तज्ज्ञांचं मार्गदर्शन देखील घेत असतो. आणि आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे कार्डियक सर्जरीमधील आधुनिक प्रगती. आणि त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर स्मृती हिंदारिया. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. थँक्यू. नमस्कार, मी डॉक्टर स्मृती हिंदारिया. मी रुबी हॉल क्लिनिक पुणे इथे कन्सल्टंट कार्डियक सर्जन आहे. ओके, तर डॉक्टर स्मृती हिंदारिया यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात. डॉक्टर स्मृती हिंदारिया या 2015 पासून सल्लागार कार्डियक सर्जन म्हणून सराव करतायत. मे 2022 पासून आजपर्यंत रुबी हॉल क्लिनिक आणि ग्रँट मेडिकल फाउंडेशन ससून रोड पुणे येथे सल्लागार कार्डियक सर्जन म्हणून कार्यरत आहेत. मिनिमली इन्व्हेसिव्ह कार्डियक सर्जरी, बायपास, वॉल्व रिप्लेसमेंट या प्रकारच्या सर्जरीमध्ये त्या एक्सपर्ट आहेत. त्यांनी MCH कार्डिओव्हॅस्क्युलर आणि थोरॅसिक सर्जरी यामध्ये स्पेशलायझेशन केलेलं आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये हृदयाच्या शस्त्रक्रियेतील उत्कृष्ट कार्यासाठी टाइम्स नाऊ हेल्थ आयकॉन अवॉर्ड पुणे, नोव्हेंबरमध्ये 2020 मध्ये हेल्थ केअरमधील उत्कृष्टता आणि नेतृत्वासाठी गोल्डन M अवॉर्ड्स, इनोव्हेटिव्ह हेल्थ केअर लीडरशिप अवॉर्ड, डायनर्जिक बिझनेस सॉल्युशनद्वारे CVTS अशा अनेक पुरस्कारांनी यांना सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांना या क्षेत्रातला 10 वर्षांचा अनुभव आहे आणि 1000 पेक्षा जास्त सर्जरी त्यांनी केलेल्या आहेत. चला तर विषयाला सुरुवात करूयात. तर डॉक्टर, कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मला असं विचारायचं आहे की हार्टचे असे कोणते आजार आहेत की ज्याला सर्जरीची आवश्यकता आहे? हार्टचे खूप वेगवेगळे प्रकारचे आजार असतात. त्यातल्या त्यात सगळ्यात कॉमन म्हणजे हृदयाचे जे नस असतात, जे हृदयाला रक्तपुरवठा करतात, त्यात ब्लॉकेजेस, ह्याला आपण म्हणतो हार्टचे नस ब्लॉक होणे. ह्या आजारासाठी आपल्याला बायपास ऑपरेशन करायला लागतं. ते सोडून हार्टमध्ये 2-3 वेगवेगळ्या प्रकारचे झडप असतात. टोटल 4 झडप असतात. ते झडप जर खराब झाले, त्यात रक्तपुरवठा व्यवस्थित नाही आहे, वॉलमध्ये लिकेज आहे, तर ह्याचं वॉल रिप्लेसमेंटचं ऑपरेशन आपल्याला करायला लागतं. तसंच काही आजार असे असतात की ते जन्मतः असतात. हृदयात होल असणे, वेगवेगळ्या प्रकारचे वॉलचं लहान असणे, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते जन्मतः असतात. हे पण कधी कधी पेशंट पूर्णपणे ग्रो होऊन जातात, अडल्टहूडमध्ये जातात, त्याच्यानंतर ह्याचं त्यांना ऑपरेशन लागतं. तर असं 3-4 वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहेत की ज्यांना सर्जरी लागते. ओके, आता ओपन हार्ट सर्जरीबद्दल अनेकदा ऐकलेलं आहे. ओपन हार्ट सर्जरी आणि मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी नेमका काय डिफरन्स आहे त्याविषयी बोलूयात आपण आता. जे ओपन हार्ट सर्जरी असते, ट्रेडिशनल ओपन हार्ट सर्जरी, त्याच्यासाठी आपल्याला जे मध्यभागी जे बोन असतं ह्याच्या मागे हृदय असतं. तर आपल्याला ते जे हार्ट आहे ह्याला कट करून त्याच्या मागे जाऊन मग ऑपरेट करायला लागतं. मग त्याला आपण ओपन हार्ट सर्जरी म्हणतो. म्हणजे हे जे बोन आहे ह्याला आपण पूर्णपणे कट करणार, मग उघडणार आणि तिथून ऑपरेशन करणार. जे आता आधुनिक जसं आपण म्हणतोय टेक्निक्स आहे मिनिमल इन्व्हेसिव्ह कार्डियक सर्जरी, ह्याच्यात आपण हे जे बोन आहे ह्याला कट करत नाही, किंवा छोटा चिरा घेतो आणि छोटं पोर्शन कट करतो, किंवा साईडने जे बरकड्या असतात, पेशंटचे रिब्स असतात, त्याच्यामध्ये एक छोटासा इन्सिजन घेऊन आपण तिथून ऑपरेशन करतो. सेम सर्जरीज, बायपास, वॉल रिप्लेसमेंट जे आपण इथून करतो ते सगळे आपण ह्या बाजूने करू शकतो. त्याला आपण मिनिमल इन्व्हेसिव्ह म्हणतो. तर डिफरन्स चिऱ्याचा आहे. कधी कधी पेशंटचं प्रॉब्लेम हे असतं की किती मोठं उघडणार, किती चिडफाड करणार, किती टाके येणार. तर हे जे टेक्निक आहे ह्याच्यात मेनली जे साईज असतं आपलं चिऱ्याचं ते खूप छोटा होऊन जातो आणि पेशंटसाठी सगळ्या गोष्टी सोपे होतात ऑपरेशन नंतर. ओके, आता मिनिमल इन्व्हेसिव्ह ऑपरेशन नंतर जो डाग असतो तो किती मोठा असतो आणि कधीपर्यंत राहतो? जे मिनिमली इन्व्हेसिव्ह ऑपरेशन आहे त्यात जे डाग असतो किंवा जे चिरा असतो ते शक्यतोवर 2 ते 4 इंचेस म्हणजे 6 ते 8 सेंटीमीटर एवढा असतो. कधी कधी खूप छोटा म्हणजे 4 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर ह्याच्यातून पण ते ऑपरेशन होऊ शकतं. त्याच्याऐवजी जेव्हा आपण ट्रेडिशनल ओपन हार्ट सर्जरी करतो तर त्यात ऑलमोस्ट 8 ते 10 इंचेस 12 इंचेस एवढं मोठं ते इन्सिजन असतं, चीर असतं, आणि त्याचं जे डाग आहे ते पण तेवढंच मोठं असतं. जे ओपन हार्ट सर्जरी असतं त्यात ते जे डाग आहे त्याला फिकं पडायला किंवा जखम भरायला, जे हाड आहे त्याला जोडायला 1.5 ते 2 महिने जातात. बट जे मिनिमल इन्व्हेसिव्ह कार्डियक सर्जरी आहे त्यात आपण साईडने करतो, तिथे कुठलं हाड आपण कट करत नाही, फक्त जे मसल अँड स्किन आहे तेवढंच इन्व्हॉल्व असतं. तर हे जे जखम आहे हे लवकर भरतात. 10 दिवसात 2 आठवड्यात पेशंट सगळं जे आधी करत होते ते सगळं नंतर करू शकतात. ऑपरेशन नंतर जे डिस्चार्ज वगैरे आहे ते पण मिनिमल इन्व्हेसिव्हमध्ये पेशंटचं लवकर होतं. ओके, आता मिनी थोरॅक्टोमी याबद्दल थोडं बोलूया. याचा अर्थ काय आणि एक्झॅक्टली काय असतं हे? पेशंटचं जे चेस्ट असतं तर चेस्टमध्ये दोन्ही साईडला बरकडे असतात. तर ते बरकडे जे असतात त्याच्यामध्ये जी स्पेस असते त्याला आपण
इंटरकॉस्टल स्पेस म्हणतो. ओके. तर थोरॅकोटॉमी म्हणजे जेव्हा आपण ऑपरेशन ह्या इंटरकॉस्टल स्पेसमधून करतो त्याला आपण थोरॅकोटॉमी म्हणतो. एक छोटा चिरा घेतो 2 बरकड्यांच्या मध्ये आणि तिथूनच मग उघडून तिथूनच आपल्याला हार्ट दिसतं. काही काही सर्जरीजला लेफ्ट साईडला उघडायला लागतं, काही काही सर्जरीजला राईट साईडला करायला लागतं किंवा थोडं वरती पण, डिपेंडिंग ऑन आपण कोणती सर्जरी करतोय त्याच्यानुसार हे करतो. ह्याला आपण थोरॅकोटॉमी म्हणतो. ओके. आता जेव्हा त्या शिरांसाठी आपण जेव्हा ते कट करतो किंवा तुम्ही त्यावेळेला असं कोणतं त्यांना पेशंटला भूल देता जेणेकरून त्यानंतर सुद्धा त्यांना कमी त्रास व्हावा? हे जे ऑपरेशन असतं ह्यात ॲक्च्युली छोट्या जागेतून आपण करतो म्हणून खूप जास्त ओढायला लागतं, थोडं रिट्रॅक्शन जास्त असतं, म्हणजे छोट्या जागेतून आपल्याला जास्त बघायचं आहे म्हणून ह्याला कधी कधी की होल पण म्हणतो. एक छोट्या पोर्शनमधून आपण आतमध्ये जास्त बघून त्याची ऑपरेशन करायचा प्रयत्न करतोय म्हणून ते ओढतान होते, त्याच्यामुळे ऑपरेशन नंतर कधी कधी पेशंटला दुखतं जास्त, पेन 1-2 दिवस जास्त असतं. ह्याच्यासाठी आपण एपिड्युरल एनाल्जेसिया म्हणतो किंवा इंटरकॉस्टल नर्व ब्लॉक म्हणतो. ह्यात एक ठराविक भूलचे इंजेक्शन्स असतात की जे आपण ठराविक ठिकाणी देतो की ज्याने ऑपरेशन नंतर 2 ते 3 दिवस पेशंटला दुखणं जाणवत नाही, पेन जाणवत नाही. आणि ऑपरेशन नंतर फिजिओथेरपी करणे, एक्सरसाइजेस, बाकीचे जे काही गोष्टी असतात ते व्यवस्थित चालतात. तर ह्याला आपण एपिड्युरल एनाल्जेसिया म्हणतो, थोरॅसिक एपिड्युरल किंवा इंटरकॉस्टल नर्व ब्लॉक. आणि त्याच्यासोबत आपण अजून इंजेक्शन्स असतात पेनकिलर्सचे, ते पण आपण पेशंटला वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमधून देतो. भुलीच्या वेळी पण पेशंटचे रिक्वायरमेंट वेगळे असतात. युजली ह्या ऑपरेशनच्या वेळी एका साईडचं फुफ्फुसांचं जे प्रवाह असतं ते आपल्याला बंद करायला लागतं, फुफ्फुसांचं जे गती असते ते कमी करायला लागते आणि मग ते ऑपरेशन आपण करतो. तर ते हे सगळं जे असतं ते भूलतज्ञाच्या अंतर्गत असतं. ओके. आता मिनिमल इन्व्हेसिव्ह चिरांद्वारे आपण असे कोणते वेगळे खास ऑपरेशन्स करू शकतो? मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी थ्रू आपण सगळ्या प्रकारचे ऑपरेशन करू शकतो, डिपेंडिंग ऑन द पेशंटचे फिटनेस कसा आहे, पेशंट सुटेबल आहे का. तर बायपास ऑपरेशन, वॉल रिप्लेसमेंट, मेंटल सर्जरी, हे सगळे आपण ऑपरेशन करू शकतो. बायपाससाठी युजली आपण लेफ्ट साईडने ऑपरेशन करतो, लेफ्ट साईडने बरकड्यांच्या मध्ये जाऊन आपण ऑपरेशन करतो. वॉल रिप्लेसमेंटसाठी जर मायट्रल वॉलची सर्जरी असेल की जे की हार्टच्या लेफ्ट साईडला असतं तर ते आपण राईट साईडने करतो. त्या प्रकारेच एओटिक वॉल रिप्लेसमेंट असेल तर त्यांना 2 अप्रोचेस असतात, आपण वरून करू शकतो छोट्या इन्सिजनमधून किंवा राईट साईडला एक छोट्या इन्सिजनमधून. तर अशा प्रकारे आपण बायपास, वॉल रिप्लेसमेंट, जसं मी म्हटलं हार्टमध्ये होल, ह्या सगळे ऑपरेशन ह्या तकनिकीने करू शकतो. ओके. आता मिनिमल इन्व्हेसिव्ह शस्त्रक्रिया करताना कोणत्या व्यक्तीवर करायचा आहे, तो कॅपेबल आहे का, म्हणजे ते तुम्ही कोणत्या बेसिसवर ठरवता हे करण्याच्या आधी? ऑपरेशनच्या आधी जेव्हा पेशंट आमच्याकडे येतो तेव्हा आपण बरेच टेस्ट करतो फिटनेससाठी, काय काय आहे ते बघायला. पेशंटला कोणता आजार आहे, वॉल कसा आहे, हृदयाची कंडिशन कशी आहे, हार्टचा साईज किती मोठा आहे, हार्टचं लोकेशन कसं आहे आतमध्ये, फुफ्फुसांची कंडिशन कशी आहे, हे सगळं आपण ऑपरेशनच्या आधीच बघतो. त्यासाठी काही काही टेस्ट असतात, फिटनेस टेस्ट करतो, सुटेबिलिटी फॉर मिनिमल इन्व्हेसिव्ह कार्डियाक सर्जरी, हे सगळं आपण बघतो. जर सगळे टेस्ट एका क्रायटेरियामध्ये बसतात की हां ह्या पेशंटला आपण करू शकतो तर ते पेशंटला आपण मग मिनिमल इन्व्हेसिव्ह कार्डियाक सर्जरी ॲडवाईस करतो. जे पेशंट ह्याला सुटेबल नाही आहे, जसं की म्हणजे हार्ट खूप जास्त मोठं आहे किंवा हार्टची कंडिशन खूप वीक आहे किंवा कुठल्या प्रकारची एमर्जन्सी सर्जरी आहे, तर ह्या पेशंट्सला मग आपण ओपन हार्ट सर्जरीचं ऑप्शन देतो. ओके. आता या प्रकारच्या ज्या शस्त्रक्रिया असतात त्यानंतर साधारण किती काळाने रुग्ण पूर्ववत म्हणजे त्याची पूर्णतः रिकव्हरी होऊ शकते? शक्यतोवर जे ओपन हार्ट सर्जरी असतात, ट्रेडिशनल ओपन हार्ट सर्जरी, तर त्यात पेशंट आपण व्हेंटिलेटरवरून 6 तासात 7 तासात काढतो, जास्तीत जास्त 24 तासात आपण व्हेंटिलेटर वगैरे काढतो. ICUमध्ये 2 ते 3 दिवस स्टे असतं आणि त्याच्यानंतर हॉस्पिटलमध्ये वॉर्डात एक अराउंड 5 ते 6 दिवस स्टे असतं. 6व्या-7व्या दिवशी पेशंट डिस्चार्ज होतो. मिनिमल इन्व्हेसिव्ह कार्डियाक सर्जरी नंतर सगळं व्यवस्थित झाल्यानंतर भूल सेम दिवशी उतरते, कारण हे छोटं असतं इन्सिजन म्हणून दुखतं कमी, आपण बरेच मेडिसिन त्याच्यासाठी देतो. सेम दिवशी व्हेंटिलेटर जर निघालं तर ICUचं स्टे पण कमी होतं. युजली 1 किंवा 2 दिवसात आपण ICUमधून पेशंट बाहेर शिफ्ट करतो आणि 4थ्या आणि 5व्या दिवशी पेशंटला डिस्चार्ज करू शकतो. पेशंटचे जे काही रेग्युलर ॲक्टिव्हिटीज असतात, चालणं फिरणं, वॉशरूमला जाणं, रेग्युलर लाईफसाठी जे काही त्याला लागतं ते ओपन हार्ट सर्जरीनंतर पेशंट युजली 10व्या-15व्या दिवशी इझिली सहज करतो विदाऊट एनी सपोर्ट. बट मिनिमल इन्व्हेसिव्ह कार्डियाक सर्जरीसोबत ते पण 6-7 दिवसात सगळं स्वतः कामं त्यांचे स्वतः करू शकतात विदाऊट एनी रिस्ट्रिक्शन्स. ओके. आता ऑपरेशन नंतर त्या रुग्णाला ज्याच्यावर ऑपरेशन झालेलं त्याला किती वेदना होतात किंवा त्यानंतर कशी त्याच्या बॉडीची हालत असते? मिनिमल इन्व्हेसिव्ह कार्डियाक सर्जरी नंतर जसं मी म्हटलं की इनिशियल 1-2 दिवस जे असतात ऑपरेशन नंतर पेन थोडं जास्त असतं, रुग्णाला जास्त कळतं की आपलं ऑपरेशन झालेलं आहे, कारण छोट्या जागेतून आपण मोठं ऑपरेशन केलेलं असतं, थोडं जास्त उघडलेलं असतं. पण जसं त्याच्यासाठी आपण भरपूर मेडिसिन्स देतो तर ते कंट्रोलमध्ये राहतं. पण 1-2-3 दिवस झाल्यानंतर हे पेन काहीच जाणवत नाही, पेशंट चालत घरी जातात, व्यवस्थित घरी जातात.
आणि ऑपरेशननंतर आपण काही काही फिजिओथेरपी आहे, काही काही व्यायाम आहे त्यांना शिकवतो की ज्याच्याकडून त्यांची ॲक्टिव्हिटी फुल रिटर्न खूप लवकर होते. तसंच ओपन हार्ट सर्जरीला पण असतं, पण वेळ थोडं जास्त लागतं. मिनिमल इन्व्हेसिव्ह नंतर जर रिकव्हरी त्यांची होत असेल 15 दिवसात, तर ओपन हार्ट ॲडिशनल सर्जरीसाठी 1.5 ते 2 महिने जातात फुल रिकव्हरीला. ओपन हार्ट सर्जरीनंतर जसं पेशंटला 1.5-2 महिने वेट उचलणं वगैरे अलाउड नसतं, बाईक चालवणं वगैरे अलाउड नसतं, तेच मिनिमल इन्व्हेसिव्ह कार्डियक सर्जरीनंतर किंवा छोट्या चिरातून आपण जे करतो त्याच्यानंतर पेशंट लवकर सगळ्या कामाला लागू शकतात. 1 महिन्याभरात काही काही लोक त्यांचं जॉबला वगैरे पण जॉईन करू शकतात. तर अशा प्रकारे आपण अशी मेडिसिन्स देतो पेनसाठी वगैरे की पेशंटला जास्त प्रॉब्लेम व्हायला नाही पाहिजे. ओपन हार्ट सर्जरीनंतर थोडं जास्त असतं, 7-8 दिवसानंतर पण थोडे पेनकिलर जास्त लागतात, बट मिनिमल इन्व्हेसिव्ह नंतर 4-5 दिवसानंतर हार्डली काही पेनकिलर लागतात. ओके. आता ज्या रुग्णांना मल्टिपल कोरोनरी बायपासची आवश्यकता आहे, तर अशा रुग्णांमध्ये मिनिमल इन्व्हेसिव्ह शस्त्रक्रिया ही केली जाऊ शकते का? डेफिनेटली केली जाऊ शकते. ज्या पेशंट्सला 2, 3, 4 असे ब्लॉक्स आहेत, ह्या पेशंटला बायपास सर्जरीच ऑप्शन असतं. आतापर्यंत मागच्या काही वर्षापर्यंत आपण ट्रेडिशनल ओपन हार्टच करायचो. हळूहळू जसं जसं मिनिमल इन्व्हेसिव्ह चालू झालं, तर इनिशियल फेजेसमध्ये फक्त सिंगल ब्लॉक असलेले किंवा 2 ब्लॉक असलेले पेशंट आपण मिनिमल इन्व्हेसिव्ह थ्रू छोट्या चिरातून करायचो. पण आता टेक्निक्स भरपूर डेव्हलप झालेले आहेत, भरपूर इन्स्ट्रुमेंट्स अवेलेबल आहेत, अशा गोष्टी अवेलेबल आहेत की आता ॲक्सेस इझी आहे. तर 3 किंवा 4 ब्लॉक असलेले पेशंट पण आपण ह्या रीतीने करू शकतो. पण ऑब्व्हियसली ह्याच्यासाठी ट्रेनिंग प्रॉपर पाहिजे, ह्याच्यासाठी आपल्याला इन्स्ट्रुमेंट्स परफेक्ट पाहिजेत, ह्याच्यासाठी जे भूलतज्ञ असतं त्यांचं सपोर्ट भरपूर लागतं. पूर्ण टीम जी आहे ती सज्जग असायला पाहिजे ही सर्जरी करायला. पण ते शक्य आहे, होऊ शकत नाही असं नाही. 3 ते 4 ग्राफ्ट्स पण ह्या सर्जरीद्वारे आपण सहज करू शकतो. ओके. एखाद्या वेळेला जर एखाद्या रुग्णांनी सर्जरीसाठी जर योग्य वेळ असून सुद्धा नकार दिला, तर त्या केसेसमध्ये काय होऊ शकतं याविषयी थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगाल? ओपन हार्ट सर्जरी म्हटलं की कोणीही घाबरतं, पेशंटचे नातेवाईक सगळ्यांना असं वाटतं की का चीरफाड करावं, का उघडावं. तर बऱ्याचदा असं होतं की पेशंटला गरज असताना पण पेशंट सर्जरी नाकारतात, सर्जरीसाठी नाही म्हणतात. अशा बऱ्याच सिच्युएशनमध्ये होतं, हार्टला ब्लॉक असेल तरी किंवा वॉलमध्ये प्रॉब्लेम असेल तरी. आम्ही असे बरेच पेशंट बघतो की वर्षापूर्वी 1.5 वर्षापूर्वी सर्जरी सांगितलेली, पण ते सर्जरीसाठी येत नाही, हेच घाबरून की ऑपरेशननंतर जखम भरायला किती वेळ लागेल, किती टाके येणार, किती दिवसात आम्ही सगळं चालू करणार. तर अवेअरनेस थोडी कमी असते, पेशंट्सला माहिती नसतं की आजकाल सगळ्या गोष्टी इतके डेव्हलप झालेल्या आहेत की ते लवकर लवकर त्यांच्या कामाला लागू शकतात. तर जे पेशंट ॲक्च्युली सर्जरी नाकारतात, जिथे गरज आहे, मेडिकल मॅनेजमेंट होऊ शकत नाही, तर त्या पेशंट्सला ॲक्च्युली हळूहळू जसं असं होतं हार्ट फेल होत जातं. हार्ट फेल झाल्यामुळे हार्टचं पंपिंग कमी होतं, ठोके कमी पडतात, इजेक्शन फ्रॅक्शन कमी होत जातं, कंबाईंड आजार होतात. जर हार्टचं फंक्शन कमी होत चाललं आहे, हार्टचं साईज वाढतं, त्याच्यामुळे हृदयाची गती वाढते. बाकीचे जे सिस्टम असतात बॉडीचे, हार्ट चांगलं आहे तर बाकी सगळे ऑर्गन्स, बाकी सगळे सिस्टम्स व्यवस्थित चालतात. पण जर हार्टमध्ये इश्यू आहे तर किडनी आहे, लिव्हर आहे, ब्रेन आहे, सगळ्या गोष्टी हळूहळू अफेक्ट होतात. तर नाही म्हटलं तरी 1-2-3 वर्षात जे मेडिकल रिक्वायरमेंट असते, मेडिसिन्सची रिक्वायरमेंट असते, ते खूप जास्त वाढून जाते. आणि एक स्टेज अशी येते की पेशंट्स इनऑपरेबल असतात. आपल्याला जास्त काही सर्जिकली पेशंटसाठी करता येत नाही की जे आधी पेशंट ऑपरेबल होते. म्हणून आजच्या काळात इतक्या सगळ्या गोष्टी डेव्हलप झालेल्या आहेत, तर असं घाबरून सर्जरीला नकार देणे किंवा नाही करणे ह्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा अवेअरनेस असायला पाहिजे, पेशंटला माहिती असायला पाहिजे की जे आपण करतोय ते त्याच्यासाठी करतोय. आणि सर्जरी आजकाल सक्सेसफुल असतात, 99.99% सक्सेस रेट असतं जर व्यवस्थित केलं आणि व्यवस्थित प्लॅन करून केलं तर. ओके. आता आणखी एक सगळ्यात महत्त्वाचा आपल्या प्रेक्षकांच्या मनात असलेला प्रश्न की नॉर्मल सर्जरी आणि या सर्जरीमध्ये कॉस्ट डिफरन्स काय आहेत याविषयी थोडं सविस्तरमध्ये सांगाल? हे जे मिनिमली इन्व्हेसिव्ह कार्डियक सर्जरी आहे, तर ह्याच्यासाठी खूप वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला इन्स्ट्रुमेंट्स लागतात, जे की नॉर्मल सर्जरीपेक्षा वेगळे आहेत. आपण जेव्हा ही सर्जरी करतो तर ते हार्ट खूप आत असतं, डेप्थमध्ये असतं. म्हणजे आपण छोट्या इन्सिजनमधून करतोय, पण तिथून आपल्याला एकदम आत बघायचं आहे की जिथे नस आहे किंवा वॉल्व आहे. तर इन्स्ट्रुमेंट्स जे असतात ते पण वेगळे असतात. म्हणजे ॲनेस्थेशिया रिक्वायरमेंट आहे, भूलतज्ञाचे रिक्वायरमेंट आहे, ते पण डिफरंट असतात. आणि ऑपरेशन टाईम पण थोडंसं जास्त असतं. नॉर्मल जे बायपास सर्जरी जर ते 2-3 तासात संपत असेल, तर हे जे सर्जरीज आहे ह्याला कधी कधी 4 तास, 4.5 तास असं पण लागतं. तर असं सगळं बघितलं तर पॅकेज जे असतं सर्जरीचं ते ओव्हरऑल थोडं जास्त असतं. जे ओपन हार्ट सर्जरीचं बेसिक पॅकेज सपोज 3-3.5 लाख असेल, तर हे जे ऑपरेशन आहे मिनिमल इन्व्हेसिव्ह छोट्या टाक्याचं जे आहे, तर ह्याला 1-1.5 लाखाचं पॅकेजमध्ये फरक कमीत कमी पडतं. ते पण हॉस्पिटल टू हॉस्पिटल व्हेरी करतं. काही हॉस्पिटलमध्ये तेवढा डिफरन्स नाही आहे. रुबी हॉल क्लिनिकमध्ये आपण हे जे पॅकेज आहे हे सेम ठेवलेलं आहे. जे ओपन हार्ट सर्जरी आहे तेच मिनिमल इन्व्हेसिव्ह कार्डियक सर्जरी आपण सेम पॅकेजमध्ये करतो आहे. बट हॉस्पिटल टू हॉस्पिटल ते व्हेरी करतं. पण तरी जर पेशंटला चांगले रिझल्ट पाहिजे, मिनिमल इन्व्हेसिव्ह कार्डियक सर्जरी पाहिजे, तर थोडी एक्स्ट्रा खर्चाची तयारी
ठेवायला लागते. तसंच आपले बरेच गव्हर्नमेंट स्कीम्स असतात, जसं CGHS आहे, महात्मा ज्योतिबा फुले स्कीम आहे. तर आपण बरेच कार्डियक सर्जरी ह्या स्कीममध्ये करतो. हे जे पॅकेजेस आहे महात्मा ज्योतिबा फुले, जसं महाराष्ट्राचे बरेच पेशंट्स आहे की जे केसरी राशन कार्ड किंवा पिवळं राशन कार्ड ह्याचे हे असतात, तर ते जे पेशंट्स असतात त्यांना हे स्कीमचा लाभ घेता येतं. तर ह्या स्कीमचे जे पॅकेजेस आहे ह्यात आपल्याला हे मिनिमली इन्व्हेसिव्ह कार्डियक सर्जरी बसवणं थोडं डिफिकल्ट असतं, कारण ऑब्व्हियसली इन्स्ट्रुमेंट्स वगैरे थोडे महाग असतात. पण ते सोडून बाकीचे जे आहेत पेशंट्स तर ते आपण ह्यात करू शकतो, किंवा इन्शुरन्सचा ज्यांना लाभ घेता येतं त्यांना पण करता येतं. तर बेसिक जे डिफरन्स येतं पॅकेजमध्ये 1-1.5 लाखापर्यंत फरक पडतं. पण जर पेशंटला व्यवस्थित रिझल्ट भेटत असेल, पेशंट लवकर कामाला लागत असेल, सगळं व्यवस्थित होत असेल, तर हे जे आहे हे ॲक्सेप्टेबल आहे. तेवढं करायची ॲक्च्युली तयारी पाहिजे. ओके. आता एखाद्या रुग्णाचं जर हार्ट फंक्शन कमी असेल तर अशा वेळी आपण बायपास करू शकतो का? बायपास सर्जरी अशा वेळेला करता येते का? थोडं सविस्तरमध्ये सांगाल? काही पेशंट्स असतात की ज्यांना आताच हार्ट अटॅक आलेला आहे आणि त्यांचं जे हार्टचं पंपिंग आहे ते कमी असतं. नॉर्मल जे पंपिंग असतं ते 60% असतं, 60% इजेक्शन फ्रॅक्शन असतं नॉर्मल पेशंट्समध्ये. हेच जर अक्यूट हार्ट अटॅक आलेला आहे किंवा जे ब्लॉक आहे ते खूप दिवसांपासूनचं आहे आणि त्याच्यासाठी काहीही ट्रीटमेंट घेतलेली नाही आहे, तर हे जे पंपिंग आहे हे हळूहळू कमी होत जातं. 60चं 50, 40, 35 असं हळूहळू कमी येत जातं. तर एक स्टेज अशी येते की 20-25% असल्यावर जे पेशंटचं फंक्शन आहे हार्टचं ते खूपच कमी होऊन जातं. तर अशा सिच्युएशनमध्ये आपण एक टेस्ट करतो ज्याला आपण वायबिलिटी स्कॅन म्हणतो. त्यात आपण हार्टचं पंपिंग किती आहे, ऑपरेशननंतर ते पंपिंग किती वाढू शकतं, ऑपरेशननंतर पेशंटला कितपत फायदा होऊ शकतं ते आपल्याला समजतं. जसं हातापायाला रक्तपुरवठा नसल्यावर हात किंवा पाय बेकाम होतं किंवा काळं पडतं किंवा गँग्रीन होतं, तसंच हृदयाचं पण आहे. हृदयाला जर रक्तपुरवठा नाही आहे तर हार्टचं जे मांसपेशी आहे, जे मसल आहे हृदयाची, ते खराब होत जाते, म्हणून ते पंपिंग कमी होत जातं. पण जर आपण ते टेस्टमध्ये आपल्याला कळालं की हार्टचं जे फंक्शन आहे आजूबाजूला असं थोडं पेशंट असतं की जे रक्तपुरवठा वाढल्यावर वाढतं, इम्प्रूव्ह होतं, असे जे पेशंट्स असतात त्यांना डेफिनेटली ऑपरेशन केल्यानंतर फायदा होतं. काही पेशंट्स आम्ही असे बघितलेले आहेत की ज्यांचं 25% इजेक्शन फ्रॅक्शन पंपिंग झाल्यानंतर पण ते वाढलं आणि 35, 40, 50%पर्यंत त्यांचं EF जातं. यात इम्पॉर्टंट हे आहे की जे ऑपरेशन आहे ते बरोबर टायमिंगला व्हायला पाहिजे. खूप डिलेड ऑपरेशन केल्यानंतर ही रिकव्हरी कंप्लीट होत नाही. ऑपरेशननंतर पण पेशंटला मग बरेच औषधं चालू राहतात. म्हणून हार्टचं फंक्शन कमी झाल्यावर डेफिनेटली ऑपरेशन करता येतं. त्याच्यासाठी जसं मी म्हटलं की काही टेस्ट असतात, वायबिलिटी स्कॅन, पेट स्कॅन, ते बघून आपल्याला 100% सांगता येतं की सर्जरी कोणत्या पेशंटला बेनिफिट करणार, आणि मग ते पेशंट जर आपण ऑपरेशनसाठी घेतले तर त्यांना डेफिनेटली फायदा होतो. ओके. आता मिनिमल इन्व्हेसिव्ह कार्डियक सर्जरीच्या लिमिट्स, मर्यादा काय आहेत? हे जे सर्जरी आहे, जसं मी म्हटलं थोडं फायनान्शियल इश्यूज असतात. जे आपले साईडचे जे पेशंट्स आहेत तर प्रत्येक पेशंटला 6 लाख 7 लाख असं खर्च करायला जमेल असं पॉसिबल नसतं. तर ते एक फायनान्शियल जे आहे दॅट इज अ रिलेटिव्ह लिमिटेशन, की ज्यांना जमते ते आपण करू शकतो. दुसरं जे पेशंट्स खूप ओव्हरवेट आहे, 90 किलो 100 किलो असं ज्यांचं वजन आहे, तर त्यांना जे इथे मसलच्या वरती जे फॅट लेअर असतं ते खूप जास्त असतं. तर इथून जेव्हा आपण जे इन्स्ट्रुमेंट्स छोटे साईजचे असतात ते आत घुसणं डिफिकल्ट असतं. तर हे जे पेशंट्स आहे ह्यांना मिनिमल इन्व्हेसिव्ह कार्डियक सर्जरी इंडिकेटेड नसतं किंवा इट इज व्हेरी डिफिकल्ट ह्या पेशंट्समध्ये करणं. 100 किलोचे 110 किलोचे असे जे पेशंट्स असतात. तिसरं म्हणजे लंग्सचं आधी काही जर इन्फेक्शन झालेलं असेल, लंग्सच्या आजूबाजूला पस जमणं किंवा TB किंवा कोविडवाले जे पेशंट्स असतात किंवा ज्यांना अस्थमा आहे, तर अशा पेशंट्समध्ये जे लंग्स आहे ते बऱ्याचदा चिकटलेलं असतं, फुफ्फुसं जे असतं ते चिकटलेले असतात किंवा लंग्सचं फंक्शन कमी असतं. तर जसं मी म्हटलं की ह्या ऑपरेशनसाठी आपल्याला एक बाजूचं लंग जे आहे ते बंद करायला लागतं आणि मग सर्जरी करायला लागते. तर असं जर लंग असेल तर आपल्याला ते करता येत नाही. तर ज्यांना प्रिव्हियस लंग इन्फेक्शन काही झालेलं आहे किंवा कोविड झालेलं आहे तर ह्यांना हे सर्जरी डिफिकल्ट असते, कारण अप्रोचच आपल्याला हार्टला करता येत नाही. दुसरं जे डबल सर्जरीज असतात, काही पेशंटला वॉल रिप्लेसमेंट सोबत बायपास कंबाईन पाहिजे असतं. बायपास आणि वॉल रिप्लेसमेंट दोन्ही जर असे पेशंट्स असेल तर मग त्यांना अप्रोच वेगळं असतं. बायपास इथून करतो आपण, वॉल रिप्लेसमेंट आपण इथून करतो. तर मग अशा पेशंट्सला ट्रेडिशनल जे ओपन हार्ट असतं तेच बेटर असतं. ओके. तुम्ही या ठिकाणी आला, खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. तर आजचा आपला विषय होता कार्डियक सर्जरीमधील आधुनिक प्रगती, आणि याविषयी डॉक्टर स्मृती हिंदारिया यांनी खूप चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. तुमची सर्जरीसाठी जर तुम्ही घाबरत असाल तर घाबरण्याची गरज नाही. जर तुम्ही योग्य ठिकाणी, योग्य वेळेत आणि योग्य मार्गदर्शनाखाली केली तर ती नक्कीच सक्सेसफुल होते. या संदर्भातली काही अधिक माहिती हवी असेल तर तुम्हाला स्क्रीनवर जो कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय तिथून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी 24 तास.